या व्हिडिओमध्ये आपण शिवसेनेचा पोस्टर डिझाईन कशा पद्धतीने सोप्या आणि साध्या पद्धतीने पॉवरफुल पोस्टर डिझाईन कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये बघणार. तर फोटोशॉपवरती आल्यानंतर एक कॅनव्हास तयार करून घ्यायचा आहे. कॅनव्हास तयार केल्यानंतर तुम्ही कोणताही एक सॉलिड कलर घेऊ शकता. त्यानंतर हा फोटो आपण पिंटरेस्टवरून डाउनलोड केला आहे. तर अशा पद्धतीचे काही फोटो होते, त्याला आपण गॉशन ब्लर दिला आहे. तर गॉशन ब्लर दिल्यामुळे तो अशा प्रकारचं काही बॅकग्राऊंड तयार झाला आहे. त्यानंतर खाली आपण एक बॉक्स घेतला आहे आणि वरती आपल्याला डिटेल टाकते. तर वरती जी डिटेल होती ती आपण टाईप करून घेतली. त्यानंतर आपण जे काही इम्पॉर्टंट लाईन होती त्या आपण येल्लो कलरमध्ये करून घेतलं आहे. त्यामुळे त्या हायलाईट होत आहे आणि बाकी सर्वांना व्हाईट कलर ठेवला. त्यानंतर हे डार्क दिसण्यासाठी आपण त्या लेअरला डुप्लिकेट केलं आहे. डुप्लिकेट केल्यामुळे ते टेक्स्ट होते ते अजून डार्क झाले. त्यानंतर खाली आपण जो रेक्टँगलमध्ये ती लिंक होती ती टाकली होती, त्या लिंकला आपण ब्ल्यू कलर दिला आहे, कारण की ब्ल्यू कलर हा लिंकसाठी वापरला जातो. तर त्याला आपण खाली थोडी शॅडोज पण दिला आहे. त्यानंतर आपण जे काही टाईप केलं होतं त्याला एक आपण लाईन ड्रॉ केली. तर ही लाईन आपण येथे जे आपण शेप तयार करतो तिथे आपल्याला एक लाईन टूल भेटतो. येथे आपण लाईन टूल सिलेक्ट करतो, एक क्लिक केला आहे आणि अशी वाकडी तिकडे लाईन येते. त्यामुळे आपण शिफ्ट दाबून धरला आहे. शिफ्ट दाबल्यामुळे ती लाईन एकदम अशी स्ट्रेटच येते. तर अशा पद्धतीने आपण ती लाईन तयार करून घेतली आहे आणि त्याचा कलर येथून आपण स्ट्रोकचा कलर व्हाईट केला. त्यानंतर ते अशा पद्धतीची काही लाईन तयार झाली आहे. त्यानंतर आपण इथे ब्रशने थोडा व्हाईट कलर करून घेतला आहे. तिथे आपल्याला टेक्स्ट टाकायचा आहे. तर इथे आपण हा टेक्स्ट टाईप करून घेतला आहे. हा टेक्स्ट आपण श्रीलिपी या फॉन्टमध्ये टाईप करून घेतला आणि येथे आपण महाराष्ट्राचा जो नकाशा आहे तो नकाशा आपण इथे लावून घेतला आहे. तो नकाशा लावल्यानंतर आपण येथे या पद्धतीने ते इरेज केला आहे आणि हा व्हाईट टेक्स्ट टाकल्यामुळे तो मॅच होऊन गेला आहे. त्यानंतर आपल्याला खाली QR कोड स्कॅन करून रजिस्ट्रेशन करू शकतो. त्यामुळे आपण इथे QR कोड पण टाकला आहे. त्यानंतर खाली एक आपण व्हाईट पट्टी ॲड केली आहे. व्हाईट पट्टीवरती आपल्याला डिटेल ॲड करायची आहे, त्यामुळे आपण तिथे खाली व्हाईट पट्टी ॲड केली आहे. त्यानंतर आपण एक जो फोटो होता तो फोटो लावून घेतला आहे आणि त्याला इथे व्हाईट स्ट्रोक तयार करण्यासाठी आपण त्या लेअरला डुप्लिकेट केला आहे. डुप्लिकेट केल्यानंतर खालच्या लेअरला आपण डबल क्लिक करून इथे फिल कलरवरती जाऊन आपण इथे कलर ओव्हरलेवरती व्हाईट कलर दिला आहे. व्हाईट कलर दिल्यानंतर आपण त्याला थोडं या साईडला सरकवून घेतला आहे. त्यामुळे तो अशा पद्धतीचं काही इफेक्ट तयार होतो. हे झाल्यानंतर आपण त्यांचं नाव जे होतं ते इथे आपण टाईप करून घेतलं. तर हे नाव आपण बालो टूलचा जो फॉन्ट आहे त्या फॉन्टमध्ये टाईप करून घेतलं आहे आणि त्यांचं जे पद होतं ते पण इथे टाईप करून घेतलं आहे. त्यानंतर त्या दोन्हीच्या मध्ये थोडं वेगळंच वाटत होतं, त्यामुळे आपण तिथे एक लाईन टाकून घेतली. त्यानंतर शिवसेनेचा लोगो आपण ॲड करून घेतला आहे, पण तो एकदम प्लेन लोगो असल्यामुळे तो थोडा वेगळाच दिसत आहे. तर त्याला आपण फिक्स करण्यासाठी स्ट्रोक दिला आहे. स्ट्रोक दिल्यानंतर अजून एक स्ट्रोक दिला आहे. त्यानंतर आपण बेवेल आणि एम्बॉस जो इफेक्ट असतो तो इफेक्ट दिला आहे. त्यामुळे जो प्लेन लोगो काय अशा पद्धतीने दिसतो. तर हे बेवेल आणि एम्बॉस स्ट्रोक कशा पद्धतीने देऊ शकतो, तर लेअरवरती डबल क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं काही पॅनल तयार होतं. तर येथे आपण बेवेल आणि एम्बॉसमध्ये येऊन अशा पद्धतीची सेटिंग जर काही तुम्ही केली तर अशा पद्धतीचे इफेक्ट तयार होईल आणि येथे स्ट्रोकवरती येऊन तुम्ही सिंपल पद्धतीने स्ट्रोक देऊ शकता आणि त्या स्ट्रोकची साईज ॲडजस्ट करू शकता. तर त्यानंतर आपण वरती एक झेंड्याचा फोटो ॲड केला आहे आणि त्या झेंड्याच्या फोटोला आपण बेवेल आणि एम्बॉस परत दिला आहे. त्यामुळे तो प्लेन असा काही झेंडा होता तो या पद्धतीने दिसत आहे. त्यानंतर त्याखाली आपण एक शेप ॲड केला आहे. तर हा शेप आपण पेन टूलने केला आहे. किंवा तुम्ही या रेक्टँगल टूलने सुद्धाही करू शकता. तर रेक्टँगल टूलने आपण एक रेक्टँगल तयार करून घ्यायचा आहे आणि कंट्रोल दाबून हा जो काही कॉर्नर आहे या कॉर्नरचा मध्ये ओढून तुम्ही हा शेप तयार करू शकता. अशा पद्धतीने काही शेप तयार करू शकता. तर तो शेप तयार करून घेतला आहे. त्यानंतर आपण इथे शिवकार्य आभासी भास्कर या फॉन्टमध्ये टाईप करून घेतलं. त्यानंतर त्याला आपण स्ट्रोक दिला. स्ट्रोक आपण जास्त प्रमाणात दिला आहे, त्यामुळे हा स्ट्रोक खूप मोठा दिसत आहे आणि आपल्याला जास्त स्ट्रोक लागत होतो, त्यामुळे आपण जास्त स्ट्रोक दिला आहे. त्या स्ट्रोकचा कलर आपण व्हाईट करून घेतला आहे. तर त्यानंतर खाली त्या लेअरची डुप्लिकेट लेअर करून खालच्या स्ट्रोकला अजून थोडं वाढून घेतलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीचा काही इफेक्ट तयार झाला आहे. तर त्यानंतर येथे सदस्य म्हणून हा टेक्स्ट आपण टाईप करून घेतला आहे आणि त्याला आपण ड्रॉप शॅडो दिली आहे, त्यामुळे थोडा तो उठून दिसत आहे जो हायलाईट होतो. त्यानंतर त्याला आपण नॉर्मल स्ट्रोक दिला आहे. त्यानंतर आपण येथे 2 डॉट ॲड केले आहे
त्यानंतर इथे आपण एक बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ॲड केला आहे. तर अशा पद्धतीने जो काही फोटो होता त्याला आपण बॅकग्राऊंड रिमूव्ह करून आणि खालून इरेज करून अशा पद्धतीचा ॲडजस्ट केला आहे. त्यानंतर इथे दिघे साहेबांचा फोटो ॲड केला आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो ॲड केला. अशा पद्धतीने आपण काही पोस्टर बनवला आहे. तर या पोस्टरचे संपूर्ण मटेरियल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि फ्री PhD फाईल दिली आहे, ती PhD फाईल तुम्ही डाउनलोड करून बघू शकता किंवा थोडेफार चेंज करून डिझाईन तयार करू शकता. आणि असेच नवनवीन डिझाईन किंवा पोस्टर डिझाईन, बॅनर डिझाईन, व्हिडिओ एडिटिंग अशा विविध प्रोजेक्टचे ट्युटोरियल बघण्यासाठी आत्ताच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ.